आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा पडल्याची माहिती आता समोर येते। पिंपळीमधील कार्यालयावर छापा पडल्याची माहिती आहे। या अगोदर देखील रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवरती केंद्रीय तपासणी यंत्रणेची धाड पडलेली होती आणि आता आज पुन्हा सकाळी बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या ऑफिसवरती तपास यंत्रणा पोहोचली आहे। नेमकी कुठली तपास यंत्रणा या ठिकाणी पोहोचली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। पिंपळीमधील कार्यालयावर छापा त्यांनी नेमकं ट्विट काय केलं पाहूयात। अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवण ही महापुरुषांनी दिलेली आहे, असं देखील ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे, असं देखील ट्विट रोहित पवार यांनी केलंय। महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, असं देखील ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। पिंपळीमधील कार्यालयावर हा छापा पडल्याच्या नंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। हे काय पहिल्यांदा आमच्यावर हे होत नाहीये। माझ्या 3 भगिनी विजया पाटील, रजनी इंदुरकर आणि नीता पाटील त्यांच्यावर ही अशाच रेड केल्या होत्या। काय माझ्या बहिणींची चूक होती? माझ्या बहिणी ना राजकारणात आहेत, ना माझ्या बहिणी कुठलं चुकीचं काम करतायत, ना कुठल्या व्यवसायात आहेत। ज्या पद्धतीने माझ्या 3 भगिनींवर रेड्स केल्या, घरात त्यांची नातवंड होती, कुटुंबातले लोक, आमचे 3ही दाजी, त्यांचा काही दूर तर काही संबंध नाही, पण ज्या पद्धतीने आमच्या 3 भगिनीवर अन्याय केला, तसंच आज पुन्हा एकदा आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू राजेंद्र पवार यांची ही जी कंपनी आहे त्याच्यावर आज रेड झाली आहे। राजू दादा ही नाहीयेत, ते बाहेर आहेत आणि रोहित ही बाहेर आहे। म्हणजे तिथले दोन्ही करते पुरुष नसतानाही ही एवढी मोठी रेड झाली। ठीक आहे, हरकत नाही। माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल। माझ्या बहिणींनी, 3 बहिणींनीही सहकार्य केलं होतं आणि आज आमचे बंधुराजी नक्की सहकार्य करतील। आणि ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही, आमच्याकडून तर कधीच झालं नाही। इतके वर्ष आम्ही सत्तेत राहिलो आणि कधी करणारही नाही। पण ज्या पद्धतीने आमच्यावर हल्ला करतात, आणि हा फक्त आमच्यावर हल्ला नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुमच्याच चॅनलवर एक बातमी मी स्वतः पाहिलेली आहे की जवळपास 90-95% ह्या ज्या रेड्स होतात तेव्हा हा ईडी म्हणजे आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी जे होतं ते विरोधी पक्षावर होतं। मी म्हणत नाहीये, तुमचे सगळे चॅनल्स, वर्तमानपत्र म्हणतात। दुर्दैवी आहे, पण आमच्याकडून सगळ्या ज्या एजन्सीज असतील, कुठली एजन्सी असेल, आमच्याकडून अतिशय प्रांजळपणे पूर्ण सहकार्य होईल। दुसरा प्रश्न आहे, भाजपचे सुनील कांबळे यांनी एक पोलीस शिपाईला मारहाण केली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनाही मारहाण केली, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो। अतिशय दुर्दैवी आहे। माझी अतिशय प्रांजळपणे विनंती आहे या राज्याच्या गृहमंत्र्याला की या वर्दीचा मान आपण ठेवला पाहिजे। महाराष्ट्रात मला महाराष्ट्र पोलीसवर प्रचंड आदर आणि प्रेम आहे आणि आज आपण सगळे सुखात झोपतो कारण काही मोठी पोलीसची यंत्रणा काम करते आणि त्या वर्दीचा असा अपमान होत असेल तर हे महाराष्ट्राला न शोभणार आहे। माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे, हा तुमच्या पक्षातला माणूस आहे आणि तो कुठल्याही पक्षातला माणूस असेल तरी ते चुकीचंच आहे आणि त्यातून सत्तेत असलेल्या गृहमंत्र्यांच्या पक्षातला माणूस जर असं करत असेल तर देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी, पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती तालुक्यातील बारामती ॲग्रो या कंपन्यांवरती केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहू शकता, मी आहे बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या बारामती या ॲग्रो कंपनीच्या समोर। या ठिकाणी सकाळी 5:30 ते 6च्या सुमारात या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा या ठिकाणी कंपनीच्या गेटवरती धडकल्या आणि या कंपनीमध्ये अद्यापही आता कुणाला बाहेर जाऊ दिलं जात नाही, आज जाऊ दिलं जात नाही। मात्र केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये ह्या यंत्रणा नक्की कोणत्या आहेत ही देखील माहिती मिळालेली नाही। मात्र ईडीचे अधिकारी असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। 5:30 वाजल्यापासून या अधिकाऱ्यांकडून, या बारामती ॲग्रोच्या ज्या कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांची चौकशी चालू आहे। यामुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांवरती नक्की कुठल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकले होते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.